गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता निवृत्तीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं मत काही माजी खेळाडूंनी व्यक्त केलंय। मुंबई कसोटीत इंग्लंडकडून भारताचा मानहानीकारक पराभव झाला। या पराभवापेक्षाही क्रिकेट प्रेमींना शल्य आहे ते सचिनच्या खराब कामगिरीचं। मुंबईतल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला। त्या पराभवापेक्षाही चर्चा सुरू आहे ती सचिनच्या अपयशाची। या कसोटीत दोन्ही डावात मॉन्टी पानेसरनं त्याला बाद केलं। पहिल्या डावात 8 धावांवर सचिन क्लीन बोल्ड झाला आणि दुसऱ्या डावात 8 धावांवर एलबीडब्ल्यू। अहमदाबाद कसोटीतही सचिन दोन्ही डावात क्लीन बोल्ड झाला होता। अर्थात ही कसोटी भारतानं जिंकली, त्यामुळे सचिनच्या खराब कामगिरीची इतकी चर्चा झाली नाही। आता मात्र सचिननं आपल्या कामगिरीचा आणि कारकिर्दीचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अनेक निवृत्त खेळाडूंनी व्यक्त केली आहे। गेल्या 10 डावात सचिननं केवळ 153 धावा केल्या आहेत। आता सचिनच्या भविष्यातल्या योजनांबद्दल निवड समितीनंच त्याच्याशी बोलायला हवं, असं सुनील गावस्करनं म्हटलंय। मात्र सचिनच्या खेळाबद्दल किंवा निवृत्तीबद्दल चर्चा करण्यापूर्वी सचिनच्या आजवरच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू नका, असं बीसीसीआयनं सुनावलंय। आगामी सामन्यांमध्ये सचिन निश्चितच चांगली कामगिरी करेल, अशी आशा बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला यांनी व्यक्त केली आहे। सचिनचा गवसलेला फॉर्म लवकर परत मिळावा आणि त्याच्या खेळाचा मनमुराद आनंद घेता यावा, हीच तमाम क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।